Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 49 of chapter number 13 Pythagoras theorem from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 90 वर प्रॅक्टिस सेट 49 दिलेला आहे. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन मध्ये काही सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. हे दोन्ही क्वेश्चन्स पायथागोरियन ट्रिपलेट या कन्सेप्ट वर आधारित आहेत. चला तर मग आधी आपण समजून घेऊयात की हा पायथागोरियन ट्रिपलेट काय प्रकार आहे आणि मग हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला येऊयात. खूप इझी आहे, डिफिकल्ट असं काही नाहीये. सो हे पहा, इफ इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्सच्या ट्रिपलेट मध्ये म्हणजे काय तर असे 3 नॅचरल नंबर्स की ज्यामध्ये द स्क्वेअर ऑफ द बिगेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर 2 नंबर्स, देन द 3 नंबर्स फॉर्म अ पायथागोरियन ट्रिपलेट. असे 3 नॅचरल नंबर्स की ज्यामध्ये सगळ्यात मोठ्या नंबरचा स्क्वेअर, लक्षात घ्या मी काय म्हणतेय, सगळ्यात मोठ्या नंबरचा स्क्वेअर हा इतर 2 नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या सम इतका येत असेल तर ते 3 नंबर्स हे पायथागोरियन ट्रिपलेट असतात. गोंधळून जाऊ नका, कन्फ्युज होऊ नका. आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेणारच आहोत. डेफिनेशन थोडी तोडकी मोडकी कळाली की नाही? इनफ आहे. इफ द लेंथ ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल फॉर्म सच अ ट्रिपलेट. आता एखाद्या ट्रायंगल मधील साइड्सची लेंथ असा ट्रिपलेट फॉर्म करत असेल तर द ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. मग तो ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल असतो असं आपण म्हणतो. एका एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊयात. सो 3, 4, 5 हे एक ट्रिपलेट आपण घेतलेलं आहे. ट्रिपलेट म्हणजे काय? 3 नंबर्सचा ग्रुप, राईट. आता इथे हे जे ट्रिपलेट आहे ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही ते आपल्याला सांगायचंय. मग सगळ्यात आधी काय करायचं, दिलेल्या नंबर्सचा स्क्वेअर राईट करून घ्यायचा. सो 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16 आणि 5 चा स्क्वेअर 25. डेफिनेशन आपल्याला काय सांगते, सगळ्यात मोठ्या नंबरचा स्क्वेअर हा इतर 2 नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या सम इतका येत असेल तर दिलेले ट्रिपलेट हे पायथागोरियन ट्रिपलेट असते. आता हे पहा, सगळ्यात मोठा नंबर 5 त्याचा स्क्वेअर 25 आणि इतर जे 2 नंबर्स आहेत त्यांच्या स्क्वेअर्सची ऍडिशन करूयात. सो 9 + 16 किती होतं? 25. पाहिलं, सम काय आलेला आहे? 25 आणि सगळ्यात मोठ्या नंबरचा स्क्वेअर सुद्धा 25 आहे. याचाच अर्थ दिलेले ट्रिपलेट हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे असे आपण म्हणू शकतो. सो इथे आपण राईट करू शकतो 3 स्क्वेअर + 4 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर. हेन्स 3, 4, 5 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट्स. आता याचा म्हणजे आपण ही जी प्रोसेस फॉलो केलेली आहे त्याचा आणि आपला जो पायथागोरस थिअरम आहे त्याचा काय संबंध आहे ते पाहूयात. हे पहा, डेफिनेशन मध्ये पुढे काय सांगितलेलं आहे की द लेंथ ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल फॉर्म सच अ ट्रिपलेट जे फॉर्म करतं अशा प्रकारचं पायथागोरियन ट्रिपलेट, तो जो ट्रायंगल आहे देन द ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. मग याचा जो ट्रायंगल तयार होणार आहे तो राईट अँगल ट्रायंगलच तयार होणार. कसं काय बरं? हे पहा, आपण एक ट्रायंगल इथे ड्रॉ करून घेऊयात. सगळ्यात मोठी साईड 5 ती आपण घेतली इथे, त्यानंतर 3 आणि 4 अशी लेंथ आपण या ट्रायंगलची घेतलेली आहे. मग हा राईट अँगल ट्रायंगलच कसं काय फॉर्म होतो ते पाहूयात. हे पहा, राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थिअरम यूज केला जातो. काय आहे थिअरम? हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, राईट. हायपोटेन्यूस आहे 5, सो 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. हे पहा, आहे की नाही सेम? 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. आपण इथे सुद्धा अप्लाय करून पाहूयात. हे पहा, हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर हा आपला पायथागोरसचा थिअरम. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर ना आपल्याला सेम आन्सर मिळतं. 25 इज इक्वल टू 25 म्हणजे जो हायपोटेन्यूस स्क्वेअर आहे तो इक्वल असतो कशाच्या? तर इतर ज्या 2 साइड्स आहेत त्यांच्या स्क्वेअर्सच्या सम बरोबर. आलं का लक्षात? पायथागोरियन ट्रिपलेट्स आणि हा आपला पायथागोरस थिअरम काय आहे, दोन्हींचं रिलेशन काय आहे. सो चला आता आपण काय करूयात, प्रॅक्टिस सेट 49 मधील फर्स्ट क्वेश्चन तर ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेला आहे 3, 4, 5, ओके नाही. आता आपण सेकंड सॉल्व्ह करायला घेऊयात. आता याचा काय अर्थ आहे की 3, 4, 5 इतक्या लेंथच्या जर आपण एखाद्या ट्रायंगलच्या साइड्स घेतल्या तर तो एक राईट अँगल ट्रायंगलच फॉर्म होतो. हे आपण इथे प्रूफ करतोय. आणि आता हा सेकंड एक्झाम्पल घेऊयात म्हणजे तुम्हाला कळणार आहे. 2, 4, 5 तीनही नंबर्सचे स्क्वेअर्स राईट करून घेऊयात. ओके, स्क्वेअर्स राईट करून झाले. आता पायथागोरियन ट्रिपलेट ची डेफिनेशन काय सांगते, जो सगळ्यात मोठा नंबर आहे त्याचा स्क्वेअर हा इक्वल असतो कशाच्या? तर उरलेल्या 2 नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या सम इतका.
बरोबर. सो 4 + 16 करूयात. 4 + 16 येत आहे इथे 20. आता हे पहा 4 + 16 आलेला आहे 20 आणि जो सगळ्यात मोठा नंबर आहे त्याचा स्क्वेअर आहे 25. मग इतक्या लेंथचा साइड्स असणाऱ्या जर आपण ट्रायंगल ड्रॉ केला तर तो राईट अँगल ट्रायंगल नसणार आहे. आलं का लक्षात? म्हणून या नंबर्सला और या ट्रिपलेटला आपण पायथागोरियन ट्रिपलेट असं नाही म्हणणार. सो नेक्स्ट आपण राईट करूया 2 स्क्वेअर + 4 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 5 स्क्वेअर. हेन्स 2, 4, 5 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट्स. गॉट इट? चलो नेक्स्ट देखते हैं. थर्ड नंबरला आलेला आहे आपल्याला ट्रिपलेट 4, 5, 6. सगळ्यांचे स्क्वेअर्स राईट करून घेऊयात. ओके, सगळ्यात मोठा नंबर आहे 6 आणि त्याचा स्क्वेअर आहे 36. आपल्याला काय पाहायचंय? इतर जे दोन नंबर्स आहेत त्यांच्या स्क्वेअर्सला ऍड केल्यानंतर 36 येतं की नाही. जर 36 आलं तर दिलेले नंबर्स हे पायथागोरियन ट्रिपलेट्स आहेत आणि जर 36 आलं नाही तर दिलेले नंबर्स हे पायथागोरियन ट्रिपलेट्स नाही आहेत. सो चला 16 + 25 करूयात. 16 + 25 येतं 41. ओ, सो इथे सगळ्यात मोठा नंबर जो आहे 6 त्याचा स्क्वेअर आहे 36 आणि इतर जे दोन नंबर्स आहेत त्यांच्या स्क्वेअर्सचं जर आपण सम केलं तर 41 येत आहे. याचाच अर्थ हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहेत. आता पुढच्या स्टेपमध्ये कशा प्रकारे राईट करणार आपण? तर 4 स्क्वेअर + 5 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 6 स्क्वेअर. हेन्स 4, 5, 6 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. किती इझी आहे. चला नेक्स्ट पाहूयात. 4 नंबरला दिलेला आहे 2, 6, 7. सगळ्यांचे स्क्वेअर्स राईट करून घ्यायचे. ओके, फर्स्ट स्टेप झाली. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे? जो मोठा नंबर आहे त्याचा स्क्वेअर आहे 49 आणि इतर जे दोन नंबर्स आहेत त्यांच्या स्क्वेअर्सला ऍड करायचंय. सो 4 + 36 करायचंय. 4 + 36 येतं 40 आणि जो सगळ्यात मोठा नंबर आहे 7 त्याचा स्क्वेअर आहे 49. सेम आहे का? नाही. याचाच अर्थ 2, 6, 7 हे पायथागोरियन ट्रिपलेट्स नाही आहेत. सो नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात. 2 स्क्वेअर + 6 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 7 स्क्वेअर. दच 2, 6, 7 इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. नेक्स्ट पाहूयात 9, 40, 41. आता या सगळ्यांचे स्क्वेअर्स राईट करायचे. 9चा स्क्वेअर 81, 40चा स्क्वेअर खूप इझी आहे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 चे स्क्वेअर्स कसे फाइंड आउट करायचे हे पहा. आता इथे 4, 0, 40. 0 आहे ना, 1 0 आहे त्याचे राईट करायचे 2 zeros आणि 4चा स्क्वेअर काय आहे 16. सो 16 आणि पुढे 2 zeros. किती झालं 1600. झाला 40चा स्क्वेअर. आता 41चा स्क्वेअर. 41चा स्क्वेअर तुम्हाला 41 × 41 करूनच काढावा लागणार किंवा पुढे मी आणखी तुम्हाला ट्रिक्स शिकवणार आहे. सध्या आपण 41चा स्क्वेअर डायरेक्टली राईट करून घेऊयात 1681. आता आपल्याला काय पाहायचंय? सगळ्यात मोठा नंबर 41 आहे त्याचा स्क्वेअर आहे 1681. मग हा इतर दोन नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या सम इतका येतो का ते पाहूयात. सो 81 + 1600 किती येतं 1681 येणार. ओके, सो सगळ्यात मोठ्या नंबरचा स्क्वेअर हा 1681 आहे आणि इतर दोन नंबरच्या स्क्वेअर्सला ऍड केल्यानंतर सुद्धा आपल्याला 1681 येत आहे. याचाच अर्थ दिलेले नंबर्स हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत. म्हणून इथे आपण राईट करू शकतो 9 स्क्वेअर + 40 स्क्वेअर इज इक्वल टू 41 स्क्वेअर. दच 9, 40, 41 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. नेक्स्ट पाहूयात. क्वेश्चन नंबर 1 मधील आता हा लास्ट क्वेश्चन आहे. 4, 7, 8. सगळ्यांचे स्क्वेअर्स राईट करून घेऊयात. 4चा स्क्वेअर 16, 7चा स्क्वेअर 49 आणि 8चा स्क्वेअर 64. आता आपल्याला काय करायचंय? सगळ्यात मोठा नंबर 8 त्याचा स्क्वेअर 64. मग इतर जे दोन नंबर्स आहेत 4 आणि 7 त्यांच्या स्क्वेअर्सला ऍड करायचे. सो 16 + 49 किती येतं 16 + 49 येत आहे 65 आणि सगळ्यात मोठा नंबर 8 आहे त्याचा स्क्वेअर आहे 64. सेम आहेत का? नाही. सो पुढे आपण राईट करू शकतो 4 स्क्वेअर + 7 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 8 स्क्वेअर. दस 4, 7, 8 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. सो इझी. चला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. द साइड्स ऑफ सम ट्रायंगल्स आर गिवन बिलो. आता इथे काही ट्रायंगल्सच्या साइड्स दिलेल्या आहेत. फाइंड आउट विच वन्स आर राईट अँगल ट्रायंगल. आता आपल्याला शोधायचंय की यातला राईट अँगल ट्रायंगल कोणता असणार आहे. आपल्याला तर माहितच आहे
की दिलेले ट्रिपलेट हे जर पायथागोरियन ट्रिपलेट असेल तर त्यापासून एक राईट अँगल ट्रायंगलच फॉर्म होत असतो. चला तर मग वन बाय वन सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊयात. सो फर्स्ट आहे 8, 15, 17. आता दिलेले हे जे साइड्स आहेत त्यापासून एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होईल की नाही हे सांगण्यासाठी आधी आपल्याला पाहावं लागतं की दिलेले नंबर्स हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही. चला तर मग सगळ्यांचे स्क्वेअर्स राईट करून घेऊयात. 8 चा स्क्वेअर 64, 15 चा स्क्वेअर 225. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की निदान 30 पर्यंतचे तरी स्क्वेअर्स पार्ट करून ठेवायचे आहेत. आता जर पार्ट नसेल तर काय करायचंय, 15 इंटू 15 करायचंय, 225 येणार. आणखी एक ट्रिक तुम्हाला मी सांगते. हे पहा, कशाचा स्क्वेअर हवा आहे आपल्याला, 15 चा स्क्वेअर. मग काय करायचंय, आपल्याला 3 कॉलम्स करून घ्यायचे. हे पहा अशा प्रकारे 3 कॉलम्स केले. युनिट प्लेसवर आहे 5. 5 चा स्क्वेअर काय, 25. सो 25 मधला 5 राईट करायचं इथे, 2 कॅरी ओव्हर करायचं इकडे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचे आपल्याला, तर हे जे नंबर्स इथे आपल्याला जेवढे केवढे नंबर्स दिसतात त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे. 1 5 जार 5, 5 2 जार 10 आणि 10 प्लस हा कॅरी ओव्हर 2 किती झाले 12. मग 12 मधला 2 इथे राईट करायचा, 1 कॅरी ओव्हर. 1 चा स्क्वेअर किती 1, 1 प्लस हा कॅरी ओव्हरचा 1 किती झाले 2. सो 225. चला इथे राईट करून घेऊया 225. 17 चा स्क्वेअर, 17 चा स्क्वेअर सुद्धा आपल्याला अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करून करता येतो किंवा या ट्रिक नुसार सुद्धा करता येतो. काय करायचंय, 17 चा स्क्वेअर काढायचा आहे, 3 कॉलम्स करून घ्यायचे. युनिट प्लेसवर आहे 7. 7 चा स्क्वेअर काय 49. 49 मधला 9 इथे राईट करायचा, 4 कॅरी ओव्हर करायचा. सेकंड स्टेप मध्ये काय करायचंय, सगळ्यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. 1 7 जार 7, 7 2 जार 14. 14 प्लस कॅरी ओव्हरचा 4 किती झाले 18. 18 मधला 8 इथे राईट करायचा, 1 कॅरी ओव्हर. आता हा जो टेन्स प्लेसवर आहे 1 त्याचा स्क्वेअर काढायचा, किती 1 चा स्क्वेअर 1 आणि हा कॅरी ओव्हरचा 1 किती झाले 2. सो 289 राईट करून टाकायचं 289. आता काय करायचं आपल्याला, सगळ्यात मोठा नंबर आहे 17 त्याचा स्क्वेअर 289. मग इतर जे 2 नंबर्स आहेत त्यांच्या स्क्वेअर्सचं सम करायचंय. सम जर 289 येत असेल तर दिलेला ट्रिपलेट हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. सो 64 प्लस 225. 64 प्लस 225 करा, किती येतं हे पहा 289. येस, सगळ्यात मोठा नंबर आहे 17 त्याचा स्क्वेअर आहे 289 आणि यांचं सम सुद्धा येत आहे 289. याचाच अर्थ दिलेले नंबर्स हे पायथागोरियन ट्रिपलेट्स आहेत. सो इथे आपण राईट करू शकतो 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर इज इक्वल टू 17 स्क्वेअर. Thus 8, 15, 17 forms a Pythagorean triplet. आता हे नंबर्स और हे ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट आहे म्हटल्यावर यापासून फॉर्म होणारा जो ट्रायंगल आहे तो कसा असणार आहे, राईट अँगल ट्रायंगल. सो इथे आपण फायनल आन्सर मध्ये राईट करूयात. हेन्स द गिवन ट्रायंगल विथ साइड्स 8, 15 and 17 इज अ राईट अँगल ट्रायंगल. कळलं, इझी आहे. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे 11, 12, 15. 11 चा स्क्वेअर, 11 चा स्क्वेअर येतो 121. 12 चा स्क्वेअर, 12 चा स्क्वेअर येतो 144. 15 चा स्क्वेअर 225. ओके, आता काय करायचं आपल्याला, इतर जे 2 नंबर, सगळ्यात मोठा नंबर आहे 15 आणि इतर जे 2 नंबर्स आहेत त्यांच्या स्क्वेअर्सला ऍड करायचंय. सो 221 प्लस 144 किती येतं, ऍड केल्यानंतर ना आन्सर येतं 265. आणि 15 जो सगळ्यात मोठा नंबर आहे त्याचा स्क्वेअर आहे 225. सेम आहे का, नाही, सेम नाही आहेत ना. सो इथे नेक्स्ट स्टेप मध्ये आपण राईट करू शकतो 11 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 15 स्क्वेअर. Thus 11, 12 and 15 does not form a Pythagorean triplet. Hence the given triangle with sides 11, 12 and 15 is not a right angled triangle. Clear? चला नेक्स्ट पाहूयात. 11, 60, 61 स्क्वेअर्स राईट करूयात. 60 चा स्क्वेअर, ट्रिक लक्षात आहे ना तुम्हाला, काय करायचंय, युनिट प्लेसवर आहे 0 मग त्याचे 2 zeros राईट करून घ्यायचे. 6 चा स्क्वेअर किती 36 मग 36 आणि 2 zeros हे पहा अशा प्रकारे किती झाला 3600. 60 चा स्क्वेअर इतका येतो. आता 61 चा स्क्वेअर कसा फाइंड आउट करणार, 61 चा स्क्वेअर मागे जी ट्रिक आपण युज केली त्याच ट्रिकने फक्त इथे ओरली करूयात. ओरली कशा प्रकारे आपल्याला करता येणार आहे, आता हे पहा 61 मध्ये 1 आहे युनिट प्लेसवर, ओके नाही. मग सगळ्यात पहिली स्टेप युनिट प्लेसला काय करायचंय, स्क्वेअर करायचंय. सो 1 चा स्क्वेअर 1 ओनली. आता इथे जितके केवढे नंबर्स आपल्याला दिसतात त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे.
काय येणार 61चा स्क्वेअर. आपण मगाशी जी ट्रिक यूज केली तीच ट्रिक यूज करूयात, फक्त इथे ओरली करूयात. हे पहा, आता इथे 1 आहे युनिट प्लेसवर, युनिट प्लेसचा स्क्वेअर किती येणार, 1चा स्क्वेअर 1, राईट करूयात इथे. आता इथे जितके केवढे डिजिट्स दिसतात त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे. सो 6 1 जार 6, 6 2 जार किती 12, 12 मधला 2 इथे राईट करणार आणि 1 जाणार कॅरी ओव्हर. आता जे टेन्स प्लेस आहे त्याचा स्क्वेअर, टेन्स प्लेसवर आहे 6, सो 6चा स्क्वेअर 36, 36 प्लस हा कॅरी ओव्हरचा 1 37. ओके, सो आता इथे हे पहा 61 इंटू 61 केल्यानंतर सुद्धा आपल्याला सेम आन्सर मिळत आहे. सो 61चा स्क्वेअर आहे 3721. आता काय करायचं आपल्याला, इतकंच सम या दोघांचं येतं का ते पाहायचंय. या दोघांचं म्हणजे राहिलेल्या नंबर्सच्या स्क्वेअर्सचं. सो 121 प्लस 3600 काय येतं सम, हे पहा ऍड केल्यानंतर सम आपल्याला मिळालेला आहे 3721. राईट करूयात. येस, सगळ्यात मोठा नंबर 61 त्याचा स्क्वेअर आहे 3721 आणि राहिलेल्या दोन नंबर्सच्या स्क्वेअर्सचं सम सुद्धा तितकंच येत आहे. याचाच अर्थ दिलेले ट्रिपलेट हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत. आणि जर ट्रायंगल मधील साइड्सची लेंथ आपण इतकी घेतली तर दिलेला ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगलच फॉर्म होणार आहे. सो इथे नेक्स्ट स्टेप मध्ये आपण राईट करू शकतो 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर इज इक्वल टू 61 स्क्वेअर. Thus 11 60 61 forms a Pythagorean triplet. Hence the given triangle with sides 11 60 and 61 is a right angle triangle. चला नेक्स्ट पाहूयात. आता नेक्स्ट हे पहा 4 नंबरला काय दिलंय, डेसिमल नंबर्स दिलेले आहेत. हे पाहून तर बरीच मुलं घाबरून जातात, पण घाबरण्यासारखं काहीच नसतं त्यामध्ये. आता आपल्याला काय करायचंय, या नंबर्सचा स्क्वेअर राईट करायचा. चला तर मग 1.5 चा स्क्वेअर किती असणार आहे तो करूयात. काय करणार त्यासाठी, तर सिम्पली आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 1.5 इंटू 1.5 मल्टिप्लिकेशन करते वेळी डेसिमल नंबर विसरून जायचा आहे. 15चा स्क्वेअर किती 225. आता या डेसिमल नंतर न 1 डिजिट, या डेसिमल नंतर न 1 डिजिट, टोटल डेसिमल नंतर किती डिजिट्स आहेत 2 डिजिट्स. मग फायनल प्रोडक्ट मध्ये सुद्धा राईट हँड साइडने 2 डिजिट सोडून आपल्याला द्यायचा असतो डेसिमल पॉईंट. सो इथे दिलेला आहे आपण डेसिमल पॉईंट. मग काय आला आपला आन्सर 2.25. राईट करूया तिथे. त्याच प्रकारे 1.6 चा सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे स्क्वेअर. हे पहा प्रोडक्ट काय आलं 256, 16चा स्क्वेअर 256. डेसिमल पॉईंट नंतर हा 1 डिजिट, डेसिमल पॉईंट नंतर ना हा 1 डिजिट, टोटल डेसिमल पॉईंट नंतर ना किती डिजिट्स आहेत 2 डिजिट्स. म्हणून फायनल प्रोडक्ट मध्ये सुद्धा राईट हँड साइडने आपल्याला 2 डिजिट सोडून द्यायचा आहे डेसिमल पॉईंट. सो इथे 1.6 चा स्क्वेअर आलेला आहे 2.56. आता 1.7 चा स्क्वेअर पाहूयात. त्याच प्रकारे आपल्याला करायचंय. काय आलं आन्सर 2.89. 2.89. ओके, आता काय करायचं आपल्याला, या हे जे दोन नंबर्स आहेत ना, आता सगळ्यात मोठा नंबर आहे 1.7 हो ना, मग इतर जे दोन नंबर्स आहेत त्यांच्या स्क्वेअर्सला ऍड करायचे. ऍड करूयात. हे पहा ऍड केल्यानंतर ना आपल्याला आन्सर मिळतं 4.89 आणि सगळ्यात मोठ्या नंबरचा स्क्वेअर आहे 2.89. सेम आहे का, नाही. याचाच अर्थ हे पायथागोरियन ट्रिपलेट नाहीये. हे पहा हे जे दोन्ही नंबर्स आहेत त्यांची ऍडिशन सेम 4.81 येत आहे. याचाच काय अर्थ आहे की हे जे दिलेले ट्रिपलेट आहे ते पायथागोरियन ट्रिपलेट नाहीये. मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय राईट करणार, 1.5 square plus 1.6 square is not equal to 1.7 square. Thus, 1.5, 1.6, 1.7 does not form a Pythagorean triplet. Hence, the given triangle with sides 1.5, 1.6 and 1.7 is not a right angle triangle. चला नेक्स्ट पाहूयात. आता या क्वेश्चन मधला हा लास्ट सब क्वेश्चन आहे 40, 20, 30. सो यांचे स्क्वेअर्स राईट करूयात. 40 चा स्क्वेअर कसं राईट करणार, इथे 0 आहे युनिट प्लेसवर, मग 2 झिरोज राईट करणार. 4 चा स्क्वेअर 16 झाला 40 चा स्क्वेअर. आता 20 चा स्क्वेअर युनिट प्लेसवर 0 आहे 1 0, सो 1 0 च्या ऐवजी 2 झिरोज राईट करणार आणि 2 चा स्क्वेअर 4 झाला 20 चा स्क्वेअर. आता 30 चा सेम वेने करायचा आहे. युनिट प्लेसवर 1 0, मग इकडे 2 झिरोज, 3 चा स्क्वेअर 9 झाले. सगळे स्क्वेअर्स राईट करून झाले. आता या ट्रिपलेट मध्ये सगळ्यात मोठा नंबर आहे 40 बरोबर. मग 40 चा स्क्वेअर हा इतर दोन नंबर्सच्या स्क्वेअर्सचा सम इतका येतो का ते पाहूयात. सो हे पहा 400 प्लस 900 किती होतात
1300 आणि सगळ्यात मोठा नंबर आहे 40, त्याचा स्क्वेअर आहे 1600. सेम आहेत का दोन्ही? नाही. याचाच अर्थ दिलेले ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट नाहीये. मग इतकी साइड्स असणारा जर आपण ट्रायंगल ड्रॉ केला तर तो राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होईल का? नाही. का नाही? कारण हे पायथागोरियन ट्रिपलेट नाहीये म्हणून. सो इथे राईट करूयात 20 square plus 30 square is not equal to 40 square. Thus 40, 20, 30 does not form a Pythagorean triplet. Hence the given triangle with sides 40, 20 and 30 is not a right angle triangle. अशा प्रकारे इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 49 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.